ह्या वर्षीच्या मालवणी मसाल्यासाठी मी इथे मिरच्या बघा सुकत घातल्यात। ह्या वर्षी मी 2च मिरच्या वापरून मसाला बनवणार आहे, कारण की माझी मैत्रीण गावाला गेली, तिने ज्या शेतातल्या तिच्या मिरच्या आणल्यात, मिरच्या 1 नंबर क्वालिटीच्या आहेत। तर म्हटलं चला आपण ह्याच मिरच्या वापरून मसाला बनवूया। तर त्या अंदाजे 1.5-2 किलो असतील आणि त्याच्यामध्ये मी काश्मीरी मिरची वापरणार आहे 700 ग्राम कलरसाठी। तर ती पण आणलेली आहे। त्याचे त्या मिरचीचे मी देठ मोडून घेतलेत, काश्मीरी मिरचीचे अजून मोडायचे आहेत। आणि इथे मी गरम मसाले सुकत घातलेत। हे आपल्याकडे 22 प्रकारचे आपण गरम मसाले वापरतो, तर कोणकोणते आहेत ते तुम्हाला आता मी दाखवते। तर इथे मी धने घेतलेले आहेत 400 ग्राम, काळी मिरी आहे 100 ग्राम, बडीशेप 100 ग्राम, खसखस 50 ग्राम, राई 50 ग्राम, हळकुंड 50 ग्राम, लवंग 50 ग्राम, साधं जिरं 50 ग्राम, शाही जिरं 40 ग्राम, नागकेशर 40 ग्राम, चक्रीफूल 40 ग्राम, दालचिनी 40 ग्राम, जायपत्री 40 ग्राम, माईपत्री पण 40 ग्राम, वेलची 20 ग्राम, मसाला वेलची 20 ग्राम, सुंठ 20 ग्राम, दगडी फूल 20 ग्राम, तमालपत्र 20 ग्राम, मेथी दाणे 20 ग्राम। आणि इथे मी हिंगाचे 3 खडे घेतलेत आणि जायफळ 2 घेतलेत। इथे हे आपले 22 प्रकारचे मसाले आहेत। ह्यांना पण मी आता उन्हामध्ये घातलेला आहे, 2 दिवस ते पण उन्हामध्ये घातलेला आहे। आता हा दुसरा दिवस आहे। मिरच्या मस्त अशा सुकलेल्या आहेत बघा, मस्त अशा तुटत आहेत आणि गरम मसाले पण चांगले आपल्या उन्हामध्ये गरम झालेले आहेत। तर अजून 1 दिवस मी त्यांना उन्हामध्ये ठेवणार आहे, ऊन दाखवणार आहे। तर इथे आता बघा मी मसाला कुटायला जाणार आहे। तर सकाळी मी पहिले इथे गरम मसाले घरातूनच भाजून देणार आहे। तर मी ते धने घातलेत भाजायला, त्याच्यामध्ये थोडी थोडी काळी मिरी दिसते आपल्याला, तर एकत्र सुकायला घातलेलं, त्यामुळे ते थोडीशी मिक्स झाली आहे। तर इथे आपले धने भाजून झालेत। इथे हे कोरडंच भाजायचं। त्याच्यानंतर सगळे गरम मसाले मी एकत्र करून 2 दिवस उन्हात घातल्यामुळे ते चांगले असे सुकले आहेत, म्हणजे चांगले कुरकुरीत झालेत। तमालपत्र तर अशीच तुटत आहेत, किती कुरकुरीत झाली आहेत। तर मी ते पण थोडं थोडं असं भाजून घेणार आहे। आणि तुम्हाला जर घरी नसेल भाजत तर तिथे सुद्धा भाजलं जातं, सगळं गरम मसाला पण भाजतात। तर मी आता घरातूनच नेणार आहे भाजून, आणि जे तळायचे आहेत ते वेगळे तळून नेणार। तर इथे आपला गरम मसाला भाजून झालेला आहे। आपल्याला आता हे सगळं मिक्स करायचे। इथे मी तेल तापत ठेवले, त्याच्यामध्ये मी आता हळकुंड घालून घेते। हळकुंड चांगली तळून घ्यायची, म्हणजे अशी खुसखुशीत होतात आणि पटकन म्हणजे कुटली जातात चांगली, आणि स्वादही चांगला येतो। इथे आपली हळकुंड झाली आहे। आता आपल्याला सुंठ घालून घ्यायचे। हळकुंड मस्त अशी तळली गेली आहे। आता ती काढून घेते, सुंठ घालते, आणि आता हिंग खडे पण असेच तळून घेते। इथे आपलं झालेलं आहे, आणि तेच तेल मी मिरच्या भाजायला तिकडे घेऊन जाणार आहे। तर चला मग आपण जाऊया आता मसाला कुटायला। आता मी चालली आहे लालबागला। तर इथे आपण आता लालबागमध्ये पोहोचलेलो आहोत। तर इथे ही चिवडा गल्ली आहे, तिथून आपल्याला इथे बघा खामकरांचं दुकान, इथे मसाल्याचं, इथे सगळे प्रकारचे मसाले मिळतात। अजून बघा दुकानं काही अजून उघडली नाही, कारण मी सकाळी आले, लवकर आल्यामुळे। तर इथे बघाल पुढे जर थोडं पुढे गेले की इथे सगळे मसाल्याची दुकानं चालू होतात। तर इथे आपल्याला सगळे मिरचीचे प्रकार, सगळे मसाल्याचे प्रकार बघायला मिळतील। पुढे गेल्यावर एक राईट टर्न घेतणार, कारण मी जिथे म्हणजे माझ्या सासूबाई पण तिथेच कुटायच्या म्हणून मी पण तिथेच जाते। चव्हाण म्हणून आहेत, त्यांची 5 दुकानं आहेत, तर मी तिथेच चालली आहे कुटायला। तर हे बघा इथून चालू होतात दुकानं, इतका घमघमाट आहे ना मसाल्याचा, इथपर्यंत येतोय, आणि ते डंकाचे आवाज। तर आता मी इथे पोचलेली आहे। गर्दी थोडी कमी आहे सकाळी लवकर आल्यामुळे, नंतर खूप गर्दी होते आणि खूप वेळ जातो मग। तर हे बघा तुम्ही बघू शकता भरपूर दुकानं आहेत, त्यामुळे कुठल्याही दुकानात गेलात तरी चालेल। तर मी ते चव्हाण म्हणून आहेत, त्यांच्याकडे आम्ही दरवर्षी जिथे करतो तिथे आली आहे। तर इथे बघा माझ्या आधी पण नंबर लागलेले आहेत। कोणाचे तरी खोबरं इथे तळत आहेत, म्हणजे तेलामध्ये बघा ते खोबरं भाजून घेत आहेत, आणि लसूण मात्र कच्चाच ठेवलाय त्यांनी। आता हे तळायचे तेल टाकले त्यांनी, ते हळकुंड वगैरे सगळं एकत्रच तळतायत बघा। तुम्हाला जर असा मसाला करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट येऊन सुद्धा इथे मिरच्या वगैरे घेऊन करू शकता।
ते पण चांगल्या प्रकारे तळलं जातं. आता गरम मसाला एकत्र सगळं ते करतात. तर मी आता माझ्या पण मिरच्या तळायला, माझ्या पुढे अजून 2 ते 3 नंबर आहेत. मोठी कढई असल्यामुळे कसं एकदम सगळं भाजलं जातं त्याच्यामध्ये. आणि घरी कसं मिरच्या नाही भाजू शकत कारण आजूबाजूला लोक असतात, परत मग तो ठसका जातो. असं मोठी अशी म्हणजे आता ह्यांच्याकडे मी दिलंय अशी लाईनीत सगळी दुकानं आहेत. आणि बघाल ना तुम्ही दिवसभर तेच काम चालू असतं. आता एप्रिलमध्ये मेमध्ये मसाल्यावर भरपूर गर्दी असते. आता इथे माझ्या मिरच्या घेतल्यात बघा. एकाच वेळेला सगळ्या मिरच्या भाजून होतात. त्याच्यामध्ये मी ते बिया आहे ना वेगळ्या ठेवल्या होत्या, त्या साफ करून घेतल्या आणि त्या वेगळ्याच पिशवीतनं आणल्या होत्या. आता ते थोडंसं मिरची भाजल्यावर त्याच्यावर त्या बिया टाकून घेणार. सगळं बिया आहे ना मी त्याचं बाजूला काढून ठेवलं होतं, त्यांना साफ करून घेतलं सगळं. आणि तेल पण जे मी जिथे घरात तळलेलं होतं ना तेच तेल घेऊन, जास्त आम्ही तेल टाकत नाही. इतका ठसका लागतोय ना इथे पण मिरच्यांचा. जर इथे पूर्ण असं बघा ओपन आहे तरी पण ठसका लागतोय. आणि मसाले कुटतायत ना आतमध्ये, त्याचा तो आवाज आणि त्याचा सुगंध असा सुटलाय ना. हे माझा गरम मसाला आहे, तो काय भाजणार नाही कारण मी घरातूनच आणलाय भाजून. तर इथे माझं झालेलं आहे. ते झाल्यावर ते लोक पहिलं काय करतात, बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला मिरच्या दिसत आहेत. ते झालंय बघा, माझ्या मिरच्या भाजून झाल्यात. आणि पहिलं ते वजन करतात आणि मग ते कुटायला देतात. आता इथे माझा मसाला घेतलाय कुटायला, त्याला 1 पाऊण तास तरी जाईलच कारण परत परत चाळून ते घालतात. तोपर्यंत आपण बघूया कोणत्या कोणत्या मिरच्याने काय काय भाव आहे तो. त्यांना इतकी सवय झाली, तोंडाला रुमाल वगैरे काहीच नव्हतं. आपण थोडा वेळ राहिलो तर आपल्याला ठसका लागतोय. तर इथे बघा मिरच्या मी विचारल्या कशा आहेत त्या. तर इथे लवंगी मिरची आहे ती 280 रुपये आहे आणि 2 प्रकारच्या आहेत आणि 200 रुपये आहे. बेडगी आहे 300 रुपये आणि 480 रुपये. पांडी आहे 260 रुपये. काश्मीरी आहे 560 आणि संकेश्वरी मात्र खूप महाग आहे, ती 1400 रुपये आहे. तर तुम्हाला जर मसाला करायचा असेल तर तुम्ही त्यांना सांगायचं तुम्हाला कोणत्या प्रकारचा मसाला करायचा आहे. म्हणजे तुम्हाला घाटी करायचं आहे, मालवणी करायचं आहे, कोळी करायचं आहे, तर तो त्याप्रमाणे ती लोक मिरच्या देतात. त्याच्यात त्याप्रमाणे गरम मसाले पण देतात आणि मग ते थोडे सुकत ठेवतात इथे आणि मग तिथेच तिथल्या तिथे कुटतात. ते पण बरं आहे. तुम्हाला घरातून जर म्हणजे तुम्हाला तिथेच मिरच्या घरातून जर न्यायच्या नसतील किंवा वेळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तिथे जाऊन डायरेक्ट करू शकता. किंवा तुम्हाला तिथे मसाले पण सगळ्या प्रकारचे मसाले मिळतील. इथे माझा मसाला झालेला आहे कुटून. आता बघा मी घरी जाते आणि तुम्हाला दाखवते परत. इथे कलर थोडा वेगळा दिसतोय. तर जाता जाता थोडासा खाऊ पण घेऊन जाते घरी. इथे चिवडा गल्ली आहे, खूप फेमस आहे. इथे मस्त असे चिवडे मिळतात. तर ही बघ घरी आले मी. हा कलर बघू शकता तुम्ही मसाल्याचा, अजून पिशवीतच आहे, गरम आहे, नंतर मी पॅक करून ठेवणार आहे. तर एकदम मस्त असं टेक्स्चर आहे, इतका सुंदर असा सुगंध सुटलाय ना घरी. तर हा बघा मसाला मी तुम्हाला वाटीमध्ये काढून दाखवते. कलर पण छान आलाय. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला गेल्या वर्षीचा पण मसाला दाखवते. कलरमध्ये काहीच फरक नाहीये, टेक्स्चर पण सेम आहे. खूप सुंदर असा मसाला झालाय. आवडला ना व्हिडिओ? आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. मी तुम्हाला गेल्या वर्षीचा जो मसाला आहे माझ्या 4 प्रकारच्या मिरच्या वापरून, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. हा माझा 3.5 किलोचा आता मसाला झालेला आहे. म्हणजे दोन्ही प्रकारच्या मिरच्या आणि सर्व गरम सामान मिळून. तर इथे हा 3.5 किलोचा बरोबर भरलेला आहे.